श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाचा मराठी अनुवाद समजावून घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला असे खूप सारे स्वामी भक्त आहेत ज्यांना श्री गुरुचरित्र वाचण्याची आणि ते समजावून घेण्याची खूप इच्छा असते. मात्र काही कारणामुळे, उदाहरणार्थ आजारपणामुळे, वाचता न येण्यामुळे किंवा धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात वेळ न मिळणे या कारणांमुळे आपण श्री गुरुचरित्राचे पठण करू शकत नाही. स्वामी भक्त या नात्याने आपल्या मनात नेहमीच गुरुचरित्राबद्दल कुतूहल असतं. दत्त महाराजांची सेवा ही गुरुचरित्र पठणाने किती सहज, सोपी आणि प्रभावी ठरू शकते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. आपण आज पहिल्या अध्यायाचा मराठी अर्थ अर्थात मराठी भावार्थ बघणार आहोत. जीवनात कितीही अडचणी आल्या, नशीब साथ देत नसलं तरी एक अदृश्य शक्ती आपल्याला सतत मार्ग दाखवत असते. त्या शक्तीचं नाव आहे श्री गुरु. गुरु नसतील तर ज्ञान नाही, ज्ञान नसेल तर दिशा नाही, आणि दिशा नसेल तर जीवनात अंधार असतो, जीवन अंधारमय होतं. म्हणूनच श्री गुरुचरित्राची सुरुवात ही एका दिव्य सत्याने होते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघूया गुरुचरित्राचा पहिला अध्याय म्हणजेच त्याचा मराठी भावार्थ. सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता म्हणजेच सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती तसेच ब्रह्म, विष्णू, महेश, यत्री, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्री नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भागली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले. गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचाराने पूजाही केली. मित्रांनो, हा होता अध्याय पहिला आणि त्याचा मराठी अर्थ, मराठी भावार्थ. ज्याच्या जीवनात गुरु येतात त्याच्या नशिबाची दिशा बदलते आणि जिथे गुरुचरित्र वाचलं जातं तिथे दुःखाला प्रवेशच नसतो. पुढील भागात आपण श्री गुरुचरित्रातील दुसरा अध्याय आणि त्याचा मराठी भावार्थ बघणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.